नमस्कार मित्रांनो, महाजनको टेक्निशियन 3 या पदाकरिता उपस्थित सर्व उमेदवारांचे गुण, कागदपत्रे पडताळणीच्या अंती, पात्र अपात्र, अतिरिक्त पडताळणी आवश्यक उमेदवारांची यादी आणि अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आता फायनल कट ऑफ किती गेलेला आहे, प्रत्येक कॅटेगरीनुसार ते आपण जाणून घेऊया. आणि तुम्ही जर का अजूनपर्यंत तुमची निवड झाली आहे की नाही हे जर का तुम्ही चेक केलेलं नसेल, तर ते तुम्हाला कशाप्रकारे चेक करता येणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला इथं बघायला मिळणार की दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी जर बघितलं तर नवीन सूचना जी आहे ते महानिर्मिती कंपनीकडून मिळालेली आहे. यामध्ये बघा, तंत्रज्ञ 3 या पदाकरिता उपस्थित सर्व उमेदवारांचे गुण, कागदपत्रे पडताळणीच्या अंती, पात्र अपात्र, अतिरिक्त पडताळणी आवश्यक उमेदवारांची यादी आणि बघा ही जी अंतिम निवड प्रतीक्षा यादी जी लावण्यात आलेली आहे. यामध्ये बघा, जे तुमची एक्झाम आहे ते कधी झालेली होती, जर बघा 8, 9, 10, 15/5/2025 रोजी जर बघितलं तर ऑनलाईन परीक्षा तुमची पार पाडण्यात आलेली होती. तंत्रज्ञ 3 पदाकरिता बघा, ऑनलाईन परीक्षेस उपस्थित सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेमधील गुण तसेच उमेदवारांना लागू असणाऱ्या जाहिरातीतील विविध अटी व शर्तीच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीच्या अंती, पात्र अपात्र, अतिरिक्त पडताळणी आवश्यक उमेदवारांची यादी आणि अंतिम निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे, जे की मी तुम्हाला खाली दाखवतो. आता बघा, यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथे संपूर्ण जी माहिती इथे देण्यात आलेली आहे, सूचनामध्ये तुम्ही सविस्तररित्या वाचून घेसाल. आणि ज्यांनी कोणी ही माहिती बघितली नसेल तर बघा, ही जी माहिती आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपची ज्या चॅनलची लिंक आहे तुम्हाला बायोमध्ये मिळून जाणार आहे. त्यावरती जाऊन तुम्ही सर्व रिझल्टची माहिती बघू शकता, किंवा बघा वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला पण बघायला मिळणार आहे. आता बघा, तंत्रज्ञ 3 पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांची गुणांची यादी, जे की बघा भरपूर विद्यार्थी म्हणत होते की सर की रिझल्टचे जे गुण आहे ते आम्हाला मिळालेले नाही आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती, पण त्यांना एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले होते ते त्यांना माहिती नव्हतं. तर बघा, त्यांची जे गुणांची यादी आहे इथं लावण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दलची माहिती इथं जाणून घेऊया. यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण जी माहिती आहे ती ओपन होणार आहे. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एक्झाममध्ये किती स्कोर आलेला आहे, ऑनलाईन स्कोर तुम्हाला इथं समोर दिसून येणार आहे. एकूण जर बघितलं तर बघा, 1550 पेजेसची ही जी PDF आहे, यामध्ये बघा संपूर्ण विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये बघा, तुमचा रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही बघू शकता की तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये किती स्कोर मिळालेला होता. संपूर्ण जी माहिती आहे इथं तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे, आणि ही जी PDF आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाणार. आता बघा, अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे आणि अंतिम कट ऑफ किती गेलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्हाला इथं आणखी बघायला मिळणार आहे की तंत्रज्ञ 3 पदासाठी कागदपत्रे पडताळणी अंती, उमेदवारांची पात्र अपात्र अतिरिक्त पडताळणी आवश्यक असलेल्या उमेदवारांची यादी इथं लावण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. त्याच खाली जर बघितलं तर बघा, तंत्रज्ञ 3 पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता सामान्य श्रेणी उमेदवारांची अंतिम निवड प्रतीक्षा यादी इथं तुम्हाला बघायला मिळणार. त्यानंतर बघा, महानिर्मिती कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांची अंतिम निवड प्रतीक्षा यादी तुम्हाला इथं बघायला मिळणार. महानिर्मिती कंपनीचे 1 ते 4 वर्ष किंवा कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांची अंतिम निवड प्रतीक्षा यादी तुम्हाला इथं बघायला मिळणार. त्यानंतर बघा, BTRI आरक्षणाअंतर्गत उमेदवारांची अंतिम निवड प्रतीक्षा यादी तुम्हाला इथं बघायला मिळणार. आता बघा, सामान्य श्रेणीतील जे विद्यार्थी आहे त्यांची अंतिम निवड प्रतीक्षा यादीबद्दल जर माहिती बघितली ते आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन 3 सामान्य वॅकन्सीबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा, कॅटेगरी जर बघितले सर्वप्रथम तुम्हाला ओपन कॅटेगरीबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये बघा, रोल नंबर असेल, रजिस्ट्रेशन नंबर, तुमचे नाव तुम्ही इथं सर्च करून बघू शकता. त्यानंतर बघा, संपूर्ण जी माहिती इथं देण्यात आलेली आहे. टोटल बघा 75 पैकी किती मार्क्स मिळालेले आहे, आणि कन्सिडर अंडर जे की बघा कोराडी CSR अंडर जे सिलेक्शन झालेलं आहे. संपूर्ण जे माहिती आहे ते बघू शकता तुम्ही, कॅटेगरी वाईज सिलेक्शन इथं दाखवण्यात आलेलं आहे. आता बघा, यामध्ये तुमचे सिलेक्शन झालेलं आहे का नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर बघा, कॅटेगरी जर बघितलं तर SC कॅटेगरी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. त्यामध्ये बघा, संपूर्ण जी माहिती इथं देण्यात आलेली आहे. आता बघा, ही जी सिलेक्शन लिस्ट आहे, आणि याच PDF मध्ये जर बघितलं सर्वात खाली तुम्हाला वेटिंग लिस्टची जर PDF बघितली तर प्रतीक्षा यादीची PDF पण देण्यात आलेली आहे, ते तुम्ही बघून घेसाल. कॅटेगरी वाईज संपूर्ण माहिती या PDF मध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि ही जी रिझल्टची जी PDF आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाणार. संपूर्ण जी माहिती आहे बघा या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. सर्वात खाली जर आपण आलो तर बघा, तुम्हाला वेटिंग लिस्ट बद्दल पण माहिती दिसून येणार आहे, तुम्ही इथं बघू शकता वेटिंग लिस्ट. आता बघा, ही जी कॅटेगरी आहे तुम्हाला OBC इथं बघायला मिळणार आहे. आता बघा, जे विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी जर का कामावरती रुजू झाले नाही किंवा सिलेक्शन झाल्यानंतर पण कामावर गेले नाही, तर बघा, अशा विद्यार्थ्यांच्या जागी जर बघितलं तर वेटिंग लिस्ट वरील विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे.
आणि वेटिंग लिस्ट जर बघितली तर 1 वर्षाकरिता खुली राहणार आहे. 1 वर्षानंतर जर बघितलं कोणी जर का सोडून गेलं नाही तर बघा त्यांना चान्स मिळेल, नाही तर बघा त्यांना चान्स मिळणार नाही, अशी यामध्ये जे आहे तरतूद म्हणजे की सूचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारची रिझल्टची संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रिझल्ट बघितला नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच महाजनकोच्या नवीन आपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.